नमस्कार मित्रांनो, सौरचलित फवारणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत आणि त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर त्या अगोदर जर आपण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाउ करून घ्या। त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर सौर फवारणी यंत्राचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण दोन प्रकारे लॉगिन करू शकता। एक आहे आपला वापरकर्ता आयडी आणि जो आपला पासवर्ड असेल या पोर्टलवरती आपण ज्यावेळेला शेतकऱ्याची नोंदणी केली असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड देण्यात आलेला आहे तो जसाचा तसा या ठिकाणी टाकून आपल्याला लॉगिन हे करून घ्यायचं आहे। तर दुसरा प्रकार आहे आपण आधार ओटीपीच्या सहाय्याने देखील या वेब पोर्टलवरती लॉगिन करू शकता। तर आधार क्रमांक यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल क्रमांक रजिस्टर असेल त्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे, तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। आलेला ओटीपी या ठिकाणी टाकल्यानंतर ओटीपी तपासा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं लॉगिन हे करून घ्यायचं आहे। लॉगिन केल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठ यावरती जायचं आहे। यावरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज करा हे ऑप्शन दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही बाबी दिसतील, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते यामधील पहिलाच ऑप्शन आपल्याला निवडून घ्यायचा आहे कृषी यांत्रिकीकरण आणि बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि तपशील मध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करायचं आहे। त्याचप्रमाणे यंत्रसामग्री, अवजारे व उपकरणे यामधील आपल्याला पीक संरक्षण अवजारे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्याचप्रमाणे मशिनीचा प्रकार आपल्याला विचारण्यात येईल, त्यामधील आपल्याला सर्वात शेवटचा ऑप्शन सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या नियमांनी अटी आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचा आहे। मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र हे खरेदी करणार नाही आणि त्यानंतर जतन करा यावरती क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता घटक यशस्वीपणे समाविष्ट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहेत काय असेल तर आपल्याला येस करायचं आहे, नसेल तर नो। तर आपल्याला आपण येस करून घेतोय। त्यानंतर पुन्हा मुख पृष्ठावरती यायचं आहे आणि पुन्हा एकदा अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा हे बटन दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर याला आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत। तर आपण मनुष्यचलित फवारणी यंत्र हे सिलेक्ट केलेलं आहे, त्याला आपण 1 असा प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे। बाकीचे इतर असतील त्याला आपल्याला 2 आणि 3 अशा प्रकारे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत। त्या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती मला लागू राहतील। तर या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करून आपल्याला आपला अर्ज हा सादर करून घ्यायचा आहे। अर्ज सादर झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक मेसेज येईल, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, त्यावरती आपल्याला ओके करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाची रिसिप्ट हे बघायचे आहे किंवा आपल्याला प्रिंट करायचे आहे। त्यासाठी आपल्याला मी केलेल्या बाबीवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आपण जो अर्ज केलेला आहे तो या ठिकाणावरून आपण पाहू शकता। त्यानंतर अर्जाची पोच आपण या ठिकाणावरून घेऊ शकतो आणि फीची जी पावती आहे ती या ठिकाणावरून आपण डाउनलोड करू शकतो। मी या अर्ज करण्यासाठी आपल्याला 23 रुपये 60 पैसे फी पेमेंट करावं लागते, पण एका वर्षामध्ये आपल्याला हे फी पेमेंट आपल्याला एकदाच करावं लागते। मी अगोदरच केलेलं आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। एक पोस्ट पावती आपण या ठिकाणावरून डाउनलोड करून घेतोय। ही पोस्ट पावती आपण डाउनलोड करून जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्याला द्यायची आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।